Hello students, we are already started our lesson number 12, that is home remedies for simple illness. घरच्या घरी आपण कोणते घरगुती उपाय करू शकतो छोट्या छोट्या आजारांना. In the first lecture we are learning about when our throat swallow or throat infection is there. जर आपल्याला throat hurt करत असेल तर what is a home remedy? Gargle with a warm salt water. पाण्याच्या गुळण्या करायच्या आहेत कोमट पाण्यामध्ये मीठ घालून त्याच्या गुळण्या करायच्या. That we are learning from this. And if big illness is there, just like a jaundice, so go to the doctor and avoid a bullish thing like going to the mantrik in the temple and against the mantra chantra that he is doing. So avoid such a thing. Go to the government hospital or go to the hospital or doctor for taking a proper medical treatment for the illness. Now we are looking what such home remedies we can apply for the simple illness. अशा कोणकोणत्या छोट्या छोट्या घरगुती उपाय आपण वेगवेगळ्या आजारांवरती करू शकतो. That we have to learn in this video. If an illness is one that gets cured readily, one can try a home remedy. जर एखादा कोणता आजार असेल जो आपण कमीत कमी ह्याच्यामध्ये कंट्रोल करू शकतो त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती उपाय करू शकतो. डू यू रिमेंबर सकूज मदर मेड हर गार्गल विथ थ्रोट विथ अ वॉर्म वॉटर? वी ऑलरेडी लर्न अबाउट इन द फर्स्ट लेक्चर, दॅट इज सकूज मदर मेड हर गार्गल हर थ्रोट विथ अ वॉर्म वॉटर. तिने तिच्या मुलीला काय सांगितलं होतं? गरम पाण्यात मीठ घालून त्याच्या गुळण्या घ्यायच्यात. सो फॉर दॅट हिज थ्रोट बिकम वेल, त्यामुळे तिला बरं वाटलं होतं. सो दिस इज अ फर्स्ट रेमेडी वी आर लर्निंग, दॅट इज गार्गल विथ द वॉट इज द फर्स्ट रेमेडी वी आर लर्निंग? होम रेमेडी गार्गल विथ वॉर्म सॉल्ट वॉटर फॉर थ्रोट स्वॅलो और फॉर अ थ्रोट इन्फेक्शन. दिस इज द फर्स्ट रेमेडी. एल्डरली एक्सपिरियन्स पीपल इन द फॅमिली समटाइम्स सजेस्ट सच अ क्वेस. त्यामुळे बघा घरामध्ये आपली आई किंवा जे मोठे व्यक्ती आहेत ते आपल्याला असं छोटे छोटे आजार झाल्यानंतर अशा अनेक होम रेमेडीज सांगत असतात. इफ वी हॅव अ कोल्ड वी कॅन इनहेल स्टीम ऍट बेड टाइम और टेक आउट हॉट फॉर्मेंटेशन्स ऑन द चेस्ट. बघा जेव्हा आपल्याला सर्दी झालेली असते किंवा आपली छातीमध्ये कफ झालेला असतो त्यावेळी काय करतात आपले घरचे? आपल्याला काय सांगतात? गरम पाण्याची वाफ घ्यायला सांगतात किंवा आपल्या छातीला गरम पाण्याचा शेक देतात. दिस इज वन ऑफ द home remedy for a cold, that is inhale steam at bedtime or take hot fermentation on the chest. गरम पाण्याची वाफ घ्यायची सर्दी झाल्यानंतर. Next home remedy, if someone is vomiting as a result of a fever or indigestion, it is better not to insist on him or her having a meal. जेव्हा बघा कोणाला उलट्या होत असतील, वॉमिटिंग होत असेल बिकॉज ऑफ द फिवर, ताप आल्यानंतर पण काय काय जणांना उलटी होते किंवा जर एखाद्याचं इनडायजेशन झालं असेल, खाल्लेलं अन्न पचलेलं नसेल तर त्याला वॉमिटिंग होत असतं. सो इन दॅट टाइम वी डोंट फोर्स हिम फॉर अ मील. त्यामुळे त्यांना आपण अजून जेवण्यासाठी काय करायचंय? फोर्स करायचा नाहीये. ऍट मोस्ट दे शुड बी गिवन अ कूल लेमन शरबत और समथिंग लाईट लाईक दहीभात टू इट नेक्स्ट डे. त्यामुळे काय करायचं? त्यांना ज्यांना उलटी होत असेल, इंडायजेशन झालेलं असेल, अपचन झालेलं असेल त्या लोकांना तुम्ही जेवणासाठी फोर्स करायचं नाही. त्यांना जड पदार्थ खायला द्यायचे नाहीत. त्यांना लाईट पदार्थ म्हणजे पचनाला हलके पदार्थ लाईक दही भात जो पचायला हलका आहे असे पदार्थ खायला द्यायचे. किंवा उलटी होत असेल तर त्यांना काय थंड लेमन सरबत, लिंबू सरबत द्यायचंय. आपण पण बघा घरी कोणाला उलटी होत असेल तर आई लिंबू सरबत देते. किंवा कमी हलकं जेवण लाईक दही भात किंवा नुसतं दूध प्यायला देतात. सो such things we have to do in vomiting situation. Next, if someone has a cut, a bruise or a small wound, it should be washed with a clean water and dabbed dry. A tincture of iodine may be applied to it. Then it should be covered with clean and cotton and bandage. बघा कोणाच्या पायाला जखम झालेली असेल तर काय करायचे? पहिल्यांदा ती जखम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. क्लीन वॉटर, वॉश विथ क्लीन वॉटर, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. अँड डॅब ड्राय, आणि ती पाण्याने धुतलेली जखम सुकू द्यायचे. आणि सुकल्यानंतर त्याच्यावरती काय करायचंय? टिंक्चर ऑफ आयोडीन, आयोडीनचं एक पावडर किंवा लिक्विड मिळते ती त्या जखमेवरती अप्लाय करायची आणि ती जखम कवर्ड विथ क्लीन कॉटन अँड बँडेज, त्याच्यावरती कापूस
आणि बँडेज करून ती क्लोज करून ठेवायचे, जेणेकरून त्याच्यामध्ये धूळ, माती, आजूबाजूचे घटक त्याच्यावरती बसणार नाहीत, माशी बसणार नाही. त्यामुळे आयोडीन, टिंक्चर ऑफ आयोडीन इज यूज इफ देअर इज अ कट ऑर स्मॉल वाउंड ऑन अ बॉडी पार्ट. जर अशी जखम झाली असेल तर आपण काय करायचं, आयोडीन यूज करायचंय, टिंक्चर ऑफ आयोडीन, आणि त्याच्यावरती बँडेज करून ठेवायचे. इवन इफ एन इलनेस अपियर टू बी मायनर इट शुड नेव्हर बी निग्लेक्टेड. जरी तुम्हाला आजार छोटा वाटत असला तर त्याच्यावरती दुर्लक्ष करायचं नाही. रिमेंबर, होम रेमेडीज हॅव लिमिट्स. सगळ्याच गोष्टी तुमच्या घरगुती उपायाने बऱ्या होतील असं नाहीये. त्यामुळे इफ अ पर्सन डज नॉट रिकवर इन अ डे or two or if the illness worsen once मस्ट गो टू द डॉक्टर. जर 1-2 दिवसामध्ये बरं वाटलं नाही घरच्या उपायाने तर आपल्याला काय करायचं, यू शुड गो टू द डॉक्टर. तुम्ही डॉक्टरकडे गेलं पाहिजे. विदाउट अ डॉक्टर ऍडवाइस वन शुड नेव्हर टेक एनी मेडिसिन दॅट मस्ट बी स्वॅलोड. आणि एक करायचंय, डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही मेडिकल मधून औषधं घ्यायची नाहीये. डॉक्टर जे औषध सांगेल डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच तुम्ही औषधं घ्यायची. सो सच होम रेमेडीज फॉर अ सिम्पल इलनेस वी कॅन अप्लाय. फॉर अ स्वॅलो थ्रोट, जर आपला घशाचा त्रास होत असेल तर गार्गल विथ अ हॉट वॉर्म वॉटर, सॉल्ट वॉटर. देन फॉर द ओमेटिंग वी हॅव टू यूज अ लेमन शरबत अँड दही बाथ. देन फॉर द कट and for small wound we are using tincture of iodine and then bandage it. Then if in a cold we have to take a steam. So all these things are the simple home remedies. Now we are looking a simple health service, a people who provide health service to society. असे कोणकोणते घटक आहेत समाजामध्ये जे काय करतात, अशी हेल्थ सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतात किंवा हेल्थ रिलेटेड गोष्टी आपल्याला प्रोव्हाइड करतात. अ सर्व्हिस दॅट टेक केअर ऑफ द हेल्थ ऑफ द पीपल अँड प्रोव्हाइड ट्रीटमेंट फॉर दोज हु आर इल इज कॉल्ड एज अ हेल्थ सर्व्हिस ऑर मेडिकल सर्व्हिस. हेल्थ सर्व्हिस किंवा आरोग्य सेवा किंवा मेडिकल सर्व्हिस म्हणजेच काय, अ सर्व्हिस दॅट टेक केअर ऑफ हेल्थ ऑफ द पीपल. अशा सर्व्हिस म्हणजे अशा सेवांमधून लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते आणि त्यांच्या आजारावरती त्यांना उपचार प्रोव्हाइड केले जातात. सो सच अ सर्व्हिसेस आर कॉल्ड एज अ हेल्थ सर्व्हिस ऑर मेडिकल सर्व्हिस. बिग टाउन्स अँड सिटीज हॅव डॉक्टर्स, क्लिनिक्स अँड हॉस्पिटल. बघा कोणकोणते आहेत हेल्थ सर्व्हिसेस, डॉक्टर, क्लिनिक अँड हॉस्पिटल. बट इन मोस्ट सिटीज अँड इन रुरल एरियाज द गव्हर्नमेंट हॉस्पिटल अँड प्रायमरी हेल्थ सेंटर्स टू. कोणकोणत्या गोष्टींमधून आपल्याला आरोग्य सेवा मिळते, आपण माहिती आहेत आपल्याकडे पर्सनल डॉक्टर्सचे क्लिनिक असतात, त्याच्यानंतर हॉस्पिटल्स आहेत मोठमोठी, त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे कोणकोणते हॉस्पिटल, गव्हर्नमेंट हॉस्पिटल, त्याच्यानंतर प्रायमरी हेल्थ सेंटर, मोठमोठे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे जिल्ह्याच्या ठिकाणी. त्याच्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र असतात छोट्या छोट्या गावांमध्ये, जसं आपल्या प्रत्येक गावामध्ये, तुमच्याही गावामध्ये पण असणार प्राथमिक आरोग्य केंद्र. सो ऑल दिस centers provides us a health service. Patient can get treatment at occasional rates there. गव्हर्नमेंटचे जे हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये काय कमी पैशामध्ये लोकांना काय मिळते, ट्रीटमेंट मिळत असते. द म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स ऑफ बिग सिटीज ऑल्सो रन हॉस्पिटल्स दॅट प्रोव्हाइड मेडिकल ट्रीटमेंट. आणि मोठमोठ्या शहरांमध्ये पण अशी वेगवेगळी हॉस्पिटल्स आहेत, जस्ट लाईक अ केम हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल. सो ऑल सच बिग city hospitals also provide a health service to the people. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सेवा हॉस्पिटल थ्रू गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करत असतं फॉर द पीपल गुड हेल्थ, फॉर द केअर ऑफ पीपल हेल्थ. सो इन दिस वे we are learning all the things about home remedies that we can do for our simple illness. And one thing you should have to always remember that mantras, incantations, magic spells and charms do not cure any disease or illness. हे मंत्र किंवा जादूटोना ह्या सारख्या गोष्टी कोणत्याही प्रकारचा आजार बरा करत नाहीत. We have to make your good health or we have to get proper treatment on our illness. वी हॅव टू गो टू द डॉक्टर. जर आपल्याला आजार बरा करायचा असेल किंवा आपल्या आजारावरती योग्य उपचार घ्यायचे असतील तर आपल्याला डॉक्टरकडे जाणं मस्ट आहे. सो गो टू द डॉक्टर अँड गेट अ प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंट फ्रॉम देम. थँक्यू.